नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलो आहोत कसमादे भागात बनवल्या जाणाऱ्या रेसिपीज। तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी। त्यासाठी लागणारा हे मसाल्याचं साहित्य: भाजलेले खोबरं, भाजलेला कांदा, भाजलेल्या डाळ्या, आलं, लसूण, 4-5 लसणाच्या पाकळ्या, आलं, कोथिंबीर आणि 4-5 कढीपत्त्याची पानं। हे सर्व आपल्याला मिश्रण करून घ्यायचे आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर ज्या भाजलेल्या डाळ्या होत्या त्यांचा असं आपण रवाळ कूट करून आपण घेतलेला आहे। इथे मी गॅसवर कढई तापायला ठेवली होती, त्यात 2 चमचे तेल टाकून घेतलं। त्यात आपण जिरं टाकले आहे। ही जी आज आपण अंडा करी बनवणार आहोत ही 2 ते 3 जणांसाठी आहेत आणि इथे आपण अंडे उकडून न टाकता आपण डायरेक्ट उकळत्या भाजीत ते सोडणार आहोत। तर आपण जो मसाला दळून घेतला होता, खोबरं, लसूण, आलं, कांदा, कोथिंबीर, हे सर्व आपण आता तेलात फ्राय करून घेणार आहोत। हे सर्व आपण व्यवस्थित आता हलवून घेऊया। मसाल्याला व्यवस्थित तेल सुटत आल्यानंतर त्यात 1/2 चमचा हळद, 1 चमचा घरगुती बनवलेला काळा मसाला, हा आपण काळा मसाला टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस आपण सर्व मिक्स करून घेऊया। आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ देऊया। आता आपल्याला हे रस्सा भाजी बनवायची, म्हणून यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। ही भाजी मी 2 ते 3 जणांसाठी बनवत आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बनवू शकता। मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि भाजीला उकळी येऊ द्यायची आहे। वरून अर्धा ग्लास पाणी घातले आहे मी। व्यवस्थित मिक्स करून घेते। चवीनुसार आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। मीठ घालून भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। आणि भाजीला उकळी येऊ द्यायची आहे। ही बघा 5 ते 10 मिनिटात भाजीला उकळी आली आहे। भाजीला उकळी आल्यानंतर आपण जो डाळ्यांचा कूट केलेला आहे त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो या उकळत्या भाजीमध्ये सोडायचा आहे। भाजी छान उकळत आली आहे। आता आपण हे डाळ्यांचा कूट जे आहे, जे आळण म्हणतो आम्ही त्याला, ते व्यवस्थित भाजीला लावून घ्यायचं आहे आणि भाजी हलवून घ्यायची आहे। त्यानंतर भाजी परत 5 ते 10 मिनिटं उकळू द्यायची आहे, म्हणजे ते आळण व्यवस्थित भाजीला मॅच होतं। ते झाल्यानंतर भाजी उकळत आल्यानंतर पाच 1 मिनिटं भाजी उकळू द्यायची आहे आणि मग उकळत्या भाजीमध्ये आपण अंडे सोडणार आहोत। ही बघा भाजी छान उकळत आलेली आहे आपली। थोडा गॅस कमी करून द्यायचा आहे आणि कमी गॅसवरती आता आपण यामध्ये हे
अंडे सोडणार आहोत। मी 4 अंडे घेतले आहेत। तुम्हाला जितक्या प्रमाणात भाजी बनवायची तितक्या प्रमाणात तुम्ही अंडे वापरू शकता आपल्या आवडीनुसार। आता यामध्ये आपण 4 अंडे असे अंडे सोडल्यानंतर भाजीची चवही चांगली लागते बॉईल अंड्याच्या भाजीपेक्षा। याला लगेच चमचा घालून हलवायचे नाहीत, नाहीतर ते अंडे सर्व रश्श्यामध्ये मिक्स होऊन जातात। तर 1-2 मिनटं थोडं होऊ द्यायचं आहे। नंतर अलगद पळीने थोडंसं भाजी फक्त हलवून घ्यायची आहे, म्हणजे अंडे हे सेपरेट व्यवस्थित शिजतात। भाजी छान उकळत आली आहे। अंडे टाकल्यानंतर परत 5 ते 10 मिनटं अर्धवट झाकण ठेवून मीडियम गॅसवरती भाजी शिजू द्यायची आहे। अशा पद्धतीने भाजी थोडीशी हलवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने त्यावरती अर्धवट झाकण ठेवून भाजी छान शिजू द्यायची आहे। चला तर मंडळी, आपली भाजी आता रेडी झाली आहे। त्यासोबत खाण्यासाठी मी ज्वारीची भाकरी बनवली आहे। अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवून घेऊया। आता आपली भाजी शिजून रेडी झालेली आहे। यासोबत खाण्यासाठी मी एक ज्वारीची भाकरी बनवत आहे। अशी ही फुगलेली टम्म ज्वारीची भाकरी तयार आहे। आणि यासोबत चला तर मग सर्वजण जेवायला। यासोबत मी जिरा राईस, ज्वारीची भाकरी, कापलेला कांदा आणि अंड्याची भाजी, अशी भाजी बनवून बघा आणि सांगा कशी लागते ती चवीला। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।